उच्चार देतात. मागच्या वर्षी आपण 20 तारखेला पावसाची सुरुवात झाली होती, 20 मेला. 20 जून आला तरी पाऊस नाही, बरोबर आहे. आणि पावसानं जर बघितला ह्या वर्षीचा ट्रेंड, तर ह्याच्यामध्ये खूप मोठे खंड येणार आहेत. आणि या खंडामध्ये जर शेतकऱ्यांनी, तुम्ही स्वतः जर आपले प्रोडक्ट वापरले, तर तुम्हाला रब्बीला तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही, इतका बिझनेस तुम्ही क्रिएट करू शकता. बरोबर. काय करायचंय, जी द्विदल पिकं आहे त्यांना आपण सॉइल केअर जरा लिहून घ्या. 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे सनरायझो 250 मिली संपूर्ण बियाण्यासाठी. सॉइल केअर 25 ग्रॅम 1 किलो बियाण्यासाठी. सनरायझो पूर्ण बियाण्यासाठी 250 मिली. माझी आकडेवारी कदाचित पॅकिंग वरती नसेल, पण हे आकडे शेतावरचे. नंतर एकदा जे पिकं आहेत त्याला सॉइल केअर परत 25 ग्रॅम प्रति किलो आणि सन ॲझो 250 मिली. जर ॲझो नाही मिळालं तर तुम्ही तर NPK कॉन्सेप्ट सेवा वापरू शकता. अडीचशे मिली. आता बीज प्रक्रियेबद्दल इथे शेतकरी कोण आहेत का? फक्त शेतकरी आहेत. दादा तुम्ही बीज प्रक्रियेबद्दल तुमचं काय मत आहे, की तुम्हाला काय वाटतं बीज प्रक्रिया म्हणजे का केली जाते? उत्पन्न चांगलं नेमकं काय होतं की ज्याच्यामुळे उत्पन्न चांगले येते? शेतकऱ्यांनी बोलले. दिलीप साहेब तुम्ही नको. शेतकरी बोला. तुम्ही शेतकरी आहे का डिस्ट्रीब्युटर आहे? मला फक्त शेतकरी पाहिजे. शेतकरीच आहे, डिस्ट्रीब्युटर नाही. तुम्ही आहे ना? हा, आपली बीची उगवण क्षमता जास्तीत जास्त झाली पाहिजे. आणि तुझं क्षमता कमी झाली, बियाणं चांगल्या क्वालिटीनं आणलंय, त्याला बीज प्रक्रिया केली, तुमचं काय समज आहे की त्यामुळे काय होतं? उगवण क्षमतेवरच अवलंबून आहे ना. उगवण क्षमता चांगली झाली तर आपल्याला हे होतं. म्हणजे एक मुद्दा आहे की उगवण क्षमता चांगली झाली पाहिजे, बरोबर आहे. नुसती उगवण क्षमता चांगली होऊन चालेल का? नुसती उगवण क्षमता चांगली होऊन चालेल का? पुढे काय झालं पाहिजे? उगवण क्षमता काय समजा मुळांची संख्या वाढली पाहिजे. परत झाड ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस मुळांची संख्या वाढली पाहिजे. झाड आपल्याला त्यासाठी आपलं खतं वगैरे आपलं काय असेल. आता बघा, ज्यावेळी आपण बीज प्रक्रिया करतो त्यावेळी काय करतो, समजा हे सोयाबीनचं बियाणं, त्याला आपण सॉइल केअर लावतो, सनरायझो लावतो, आणि काय होतं त्याच्यावरती एक लेअर तयार होते. ह्या दोन्ही गोष्टीची एक लेअर तयार होते, त्याला लागतं एक लेअर तयार होते. आणि ज्यावेळी जमिनीत हे बियाणं जातं, त्या बियाण्यावर काय होतं की ह्या आसपासच्या परिस्थितीमध्ये हे जे आपलं सॉइल केअर आहे त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे, ते लगेच काम सुरू करतं. बरोबर आहे, लगेच काम सुरू करतं. त्याच्यामुळे काय होतं, उगवण क्षमता चांगली येते. म्हणजे 90%, 95% ती उगवण क्षमता चांगली येते. पण
नुसती उगवण क्षमता चांगली उपयोग नाही, ते बियाणं खूप चांगल्या पद्धतीनं उगवलं पाहिजे, म्हणजे सशक्त पाहिजे, जोमदार पाहिजे. बरोबर, एकदम चांगल्या शब्दात ते जोमदार पाहिजे. आणि ते जोमदार सुद्धा व्हायला मदत होते का, की याच्यावर जे आपण रायझोबियम दिलंय किंवा एक्झलसाठी आयझो दिलं, हे रायझोबियम काय करतं, मग सरांनी सांगितलं की अस्ट्याकडे नायट्रोजन हवेत आहे, हे रायझोबियम काय करतं, हवेतला नत्र हे आहे ना पुरवठा करतं, त्यामुळं त्याची वाढ जोमदार होते. बरोबर आहे. त्याचबरोबर ज्यावेळी ही मुळं आहेत, आता जे आपण सॉइल केअर देतो, सॉइल केअर देतो आपण, सॉइल केअर हा स्वयंपाकी आहे, सॉइल केअर हा स्वयंपाकी आहे. बरोबर आहे. तो काय करतो की आसपासच्या ह्याच्यातलं जे काय अन्नद्रव्य उपलब्ध आहे हे मुळाला द्यायचं काम करतो. त्याचबरोबर त्याला मॉइश्चर पण द्यायची व्यवस्था करतो, म्हणजे पाणी. बरोबर आहे, द्यायची व्यवस्था करतो. त्यामुळं काय होणार आहे की जरी खंड पडला पावसामध्ये, तरी ही जर सीड ट्रीटमेंटवर आपला प्रोडक्ट जर तिथे गेला, तर तुम्हाला जरी 10 दिवसाचा खंड पडला तरी तुमच्या पिकावरती कोणताही परिणाम होणार नाही. हे मी लिहून द्यायला तयार आहे. स्वतः तयार करतं, कारण की हे बाळ आहे, छोटं असताना बाळ आहे, त्या बाळाला आपल्याला खायला देण्यासाठी म्हणून आपण स्वयंपाक इथं देतो. आता आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की जे बियाणे येते त्याला सीड ट्रीटमेंट केलेली असते, कंपनीची केलेली असते, ती जी सीड ट्रीटमेंट आहे, आता महिला वर्ग जे आहे, तुम्ही धान्य घेता, धान्य साठवता, त्याला काय पावडर बिवडर लावता, सोनकिडे होऊ नये म्हणून काहीतरी लावतो आपण, बोरिक पावडर लावतो. बरोबर आहे. आता बोरिक पावडर लावल्यामुळे उगवण क्षमता वाढते का हो? नाही वाढत. मग जे कंपनीने जी सीड ट्रीटमेंट केलेली असते, ती ट्रीटमेंट कशासाठी केलेली असते, समजा सोयाबीनचं बियाणं आहे, हे खरीपमध्ये तयार होतं. बरोबर आहे. आणि ते पुढच्या खरीपमध्ये लावायचं असतं. बरोबर आहे. मग त्याला सोनकिडा किंवा बाकी कीड लागू नाही म्हणून त्याला ती जी ट्रीटमेंट करतं, ते बियाणे टिकवण्यासाठी ती ट्रीटमेंट केलेली असते. ती ट्रीटमेंट आणि हे त्याचं पोषण करणं किंवा नायट्रोजन उपलब्ध करून देणं याचा काहीही संबंध नाही. शेतकरी तुम्हाला हे सांगाल की त्याला ट्रीटमेंट करून आलेलीच आहे. बरोबर आहे. तुम्हाला हे सांगावं लागेल की आम्ही जी ट्रीटमेंट देतोय, बरोबर आहे, तर त्या बाळाला खाद्य चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावं म्हणून ही सीड ट्रीटमेंट आहे. बरोबर आहे. आता प्रश्न काय होणार, पुढचे जे प्रश्न येतील ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही सॉइल केअरचं 1 किलोचं पॅक घेणार. बरोबर आहे. सॉइल केअरचं 1 किलो समजा तुमचं सोयाबीन असेल तर ते लागून जाईल, कारण की 25-40 किलो लागते. बरोबर आहे. बाजरी किती लागते? 1-1.5 किलो लागते. बरोबर आहे. त्याला अगदी खचून जादा जरी टाकलं तरी 100 ग्रॅम सॉइल केअर लागणार. बरोबर आहे. मग बाकीचं काय करायचं? मोठ्याने बोला. आळवणी करायचं. पण पावसाळा चालू आहे, आळवणी कोण करेल का? बाजरीला कोण पाणी देतं का? मग काय करणार? माती मिक्स करू नका. शेण घ्या, त्याच्यात राहिलेलं सॉइल केअर टाका आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये सनस्टिक टाका. असे गोळे तयार करा आणि सगळ्या वावरात फेकून द्या. ते थोडा जरी पाऊस पडला तरी ते शेण थोडं थोडं विरघळेल आणि तो सगळा मायक्रोरायझा जो आहे ते तुमच्या पूर्णपणे शेतात जाईल. बरोबर आहे. हे बीज प्रक्रियेचं अत्यंत महत्वाचं काम आहे. बरोबर. आता मला आणखी एक सांगा की इथं
डिस्ट्रीब्युटर आणि शेती आहे. परत एकदा हात वरती करा. सर तुम्ही लीडर आहे इथे, तर बोला ना, हात वर करा, अर्धवट नको. उभं राहतो. किती हात वर आहेत? बरं, काही लोक हात खाली करायला लागले, पिवळे टी शर्ट वाले. नाही नाही, आकडा किती असेल? 100 लोक आहे. 100 लोक असतील, बरोबर आहे? बरोबर आहे. काही तुम्ही हात वरती केलं तर तुमची किती शेती आहे? 2 एकर. तुमची किती आहे? 3 एकर. मागं आणि कोण हात वरती केलं होतं? आता हा ना, तुमची किती शेती आहे? 3 एकर. बरोबर आहे. ऍव्हरेज काढलं तर 2 ते 3 एकर आहे. बरोबर आहे. म्हणजे 100 गुणिले 2 एकर झाले. 200 एकर झाले. 200 एकरचे फोटो तुम्ही लीडरला पाठवता विथ लॅटिट्यूड लॉंगिट्यूड. बरोबर आहे. तुम्ही पैसे कमवायला इथं आलाय. जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही स्वतःला सीड ट्रीटमेंट करणार नसाल तर या शेतकरी जे आले त्यांना तुम्हाला सांगायचा अधिकार नाही. आता प्रश्न असा पडेल की माझे वडील ऐकत नाहीत, माझे सासरे ऐकत नाहीत. बरोबर आहे. ते जर ऐकत नसतील तर त्यांनी तुमचं काय ऐकावं? बरोबर आहे. तर आज इथं तुम्हाला सांगतो कंपल्सरी किमान 200 फोटो विथ लॅग लावून घ्या. बरोबर आहे. आणि कसा बिझनेस कर होतो मी तुम्हाला सांगतो. ही खूप चांगली संधी आहे शेतकऱ्याला मदत करण्याची, कारण की यंदा पावसामुळं बऱ्याच अडचणी येणार आहेत. त्यामुळं ही जर तुम्ही केलं तर शेतकऱ्याला तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट करताल आणि शेतकरी तुम्हाला रब्बीमध्ये सपोर्ट करेल. बरोबर आहे. म्हणून ही बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळं उद्या 200 किलो सॉइल केअर, 200 बॉटल सनरायझो म्हणजे ऑर्डर पडली पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही संधी आहे. मी तुम्हाला तळमळीनं का सांगतोय? ही खूप मोठी संधी आहे, कारण की हे संकटच असं आहे. बघा 20 तारीख, 10 तारीख, 15 तारीख आली, 5 तारीख, 10 तारीख आली, अजून पावसाचा एकही थेंब नाही. बरोबर आहे. आणि शेतकऱ्याची परिस्थिती कशी असते त्याला माहिती आहे. जरा जरी पाऊस झाला तो आऊट घालणार आणि पेरणी करणार, कारण की तो आशावादी असतो. त्याला माहिती आहे की देव मला इतकं वाईट नाही करणार. जर परत पाऊस कंटिन्यू सुरू झाला तर मला पेरता येणार नाही, म्हणून शेतकरी लगेच पेरणी करणार. बरोबर आहे. तर ही एक्सरसाइज जशी संधी आहे, ती संधी कशी आहे? शेतकऱ्याला मदत करायची संधी आहे. आणि शेतकऱ्याला जर मदत नाही केली तर तुम्हाला संधी मिळणार. बरोबर आहे. ज्या डिस्ट्रीब्युटरकडे आज शेती आहे त्यांना जर पैसा कमवायचा असेल, बरोबर आहे. पोतराज माहिती आहे तुम्हाला? पोतराज माहिती आहे. बरोबर आहे. काय करतो तू? काय करतो? काय करतो? नाही, तो ते तर नाश्त्यात जातो, पण आसुडाचे फटके स्वतःला मारतो, समोरच्याला मारत नाही. बरोबर आहे. तो स्वतःला मारून घेतो पण त्याला पैसे मिळतात. त्याने जर दुसऱ्याला मारायला सुरुवात केली तर पैसे मिळतील का? बरोबर आहे. जोपर्यंत तुमच्या शेतावरती 2 एकरावरती जर तुम्हाला सीड ट्रीटमेंट करता आली नाही तर त्यासाठी दुर्दैवाची गोष्ट होती. बरोबर. आता 5 मिनिटं गेल्यानंतर आपण प्रश्न उत्तराला चालू करू. आता जे लोक आहेत, बरोबर आहे, विद्या गाडगे मॅडम आहेत आणि कोणाली वगैरे आहेत का तुम्ही? आहेत. नंतर आणखी मॅडम होते, तुम्ही पण आपण काम केलंय का? केलंय ना? तुमचा बिझनेस होता ऍग्रिकल्चरचा चांगला? गाडगे मॅडम तुमचा होतो? तुमचा होतो. बरोबर आहे. ह्या तिघींचा बिझनेस खूप चांगला होतो. त्याच्या मागे काय गरजेचं माहिती आहे का? त्यांनी मला बांधावर जेवायला वाढवलं. त्यांनी मला बांधावर जेवायला वाढवलं, पण त्यांचा बिझनेस मोठा होता.
जोपर्यंत तुम्ही तुमच्या लिडरला किंवा मला बांधावर देऊन घालत नाही तुमचं बिझनेस आहे. आलं लक्षात? बांधावर जावं लागेल आणि त्यात सगळ्यात खूप चांगल्या सगळं पकडलं. हे 15 दिवस तुम्ही फक्त बांधावर जावा, तुमचा बिझनेस 180 डिग्री मध्ये चेंज. बरोबर आहे? आता रिसेंटली जे मी जे बोलतोय हे का करा तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी सर्व्हिस जॉईन करायची मला ऑफर आली त्यावेळी मी 3 ते 4 महिने त्यांना म्हणलं मी नाही करणार, कारण मी ज्या जिल्ह्यात नोकरी केली त्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अजूनही मी आहे. इतका चांगला कॉन्टॅक्ट आहे तर मी शेतकऱ्याला चुकीची गोष्ट नाही देणार. मी जेव्हा तुम्हाला जॉईन होईल तेव्हा ह्याच गोष्टी मी माझ्या शेतकऱ्यांना सांगणार आहे, कारण मी चुकीची गोष्ट नाही काय करणार. मी सर 3 ते 4 महिने घेतले माझ्या स्वतःच्या शेतावरती की जे गव्हर्नमेंट सर्टिफाईड ऑर्गॅनिक क्षेत्र आहे त्याच्यावरती सगळे प्रोडक्ट वापरले आणि मग मी काम करायला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं, आज कुठल्या तरी शेतकऱ्यांनी जरी चॅलेंज दिलं कंपनीचा मी विचार नाही करत, मी स्वतः त्याच्यावर स्टॅम्प पेपरवरती करार करून काम करतोय सध्या. आमचे मित्र आहेत रमेश दादा उभं राहा, जोरदार टाळ्या वाजवा. डाळिंब शेतकरी कोणा घ्यायचं? तुम्ही आहे डाळिंब शेतकरी, तुम्ही पण डाळिंब शेतकरी. डाळिंब चालू आहे. आता दर काय चालू आहे? 180 ते 175 ते 180 रुपये. बरोबर आहे? त्या पट्ट्याला किती दर मिळाला नाही का? 280. बरोबर आहे? तुम्ही किती खर्च करता? तुम्ही एकरी किती खर्च करता? 1,10,000, 1,15,000, 45,000. पहिलंच होतं साहेब, 11 महिन्यात आम्ही बाग घेतली, चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे? पण तुम्ही केमिकल वापरलं, 1.5 लाख खर्च केला. बरोबर? आम्ही 1.5 लाख नाही केलं. किती तुम्ही किती काढला? 3.25. अजून 20 कॅरेट निघतील. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो साहेब, तुम्ही एकदा हार्वेस्टिंग केलं की पुढे काय करता? ती आता अशी निघाले, गोळे झाले करणार, अजून हार्वेस्टिंग संपायचं. बरोबर आहे? तर रमेशसाठी खूप जोरदार टाळ्या करा. का माहिती का? मी यांना सांगितलं रमेश माझ्यावर विश्वास आहे का? विश्वास आहे. मी म्हटलं शपथ घ्या की 1 केमिकलचा दाना आणि 1 केमिकलची फवारणी करणार नाही, तर मी तुमच्याकडे येऊन काम करायला तयार. काय? हा, पाणी सुद्धा कमी. आता मी सांगितलं तेच सांगतोय. बरोबर आहे? ह्या माणसाने विश्वास ठेवला. दररोज आम्ही बोलत होतो, सांगितल्याप्रमाणे हा माणूस तंतोतंत करत होता आणि त्याचा हा रिझल्ट आला. बरोबर आहे? मग मी काय करतो की करायचा कोणाला इथं अगदी करार करायची इच्छा असेल माझ्या बरोबर, नाही आता तुम्हाला मान्य झालं, पण कुठल्या शेतकऱ्याला जर करार करायचा असेल माझ्या स्टॅम्प वरती, हा, तरी मी तयार आहे. बरोबर ना? सांगा जरा तुम्ही. माझं नाव रमेश जिंदोगे. माझं नाव रमेश जिंदोगे. मी श्रीमंत तालुका आढळवाडी म्हणून काम करतो. मी 3.5 वर्ष झाले शेतामध्ये काम करतो. पण मी एवढे लोकांची छान रिझल्ट काढले ना, तेव्हापासून एवढं ठरवलं की मी का मागायचं. आणि डाळिंब झाल्याच्या नंतर काय साहेबांनी मला विश्वास दिला, त्याच्यानंतर मी काम चालू केलं. म्हणजे ग्रोथ मला समोर दिसली, म्हणजे बाहेरचं काय आणायची गरज पडलीच नाही. आणि 11 महिन्यात झाडं धरली. एक जसं रासायनिक मध्ये लोक 6.5 महिन्यात हार्वेस्टिंग करतात ना, तसं मी 5 महिन्यात माल खाली. हे जवळच राहतात, श्रीगोंद्याला जाऊन या.
78 87 61 94 95. कालच परभणी शॉपिंगची माणसं आली 8 ते 10. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, मी बरेच वर्ष ऍग्रिकल्चर मध्ये काम केलं, पण वेगळ्या पद्धतीने काम केलं. मी निसर्गाकडे बघतो. नदीम सरांनी खूप छान सांगितलं फॉरेस्टचं, बरोबर आहे. मला सांगा की मावा तुडतुडा आला म्हणून जंगलाचं नुकसान झाले, अशी कधी घटना घडली का? किती शतकामध्ये? बरोबर आहे. आता मला सांगा की एखादं झाड डाळिंबाचं तुमच्या दारात आहे किंवा उकिरड्यावरती आहे, त्याच्यावर तेल्या आलाय का? नाही. हे थोडंसं आपण निसर्गाकडे बघितलं पाहिजे, निसर्गाकडे बघितलं पाहिजे. उकिरड्यावर किंवा तुमच्या तिथं आहे झाड, ते नैसर्गिक आदिवासात वाढलेलं आहे आणि उकिरड्यावरती जे झाड आहे त्याला नॅचरल तिथं ऑर्गॅनिक शेण बीन पडलेलं असतं, त्यामुळे ते सशक्त झालं असते, त्यामुळे ते रोग राहायला बळी पडत. ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. आणि जे डाळिंबचे शेतकरी असतील किंवा जे फळबाग लागवड केलेले शेतकरी असतील त्यांना माझी विनंती आहे कळकळीची की तुम्ही तुमच्या शेतामध्ये तणनाशक वापरायचं बंद करा. तणनाशक वापरायचं बंद करा. तिथं तुम्हाला ग्रास कटरचा वापर करा, तेवढंच फक्त वापरा. आणि जे तुम्ही ग्रास कटरनी काढलेलं आहे ते जागच्या जागीच पडू, जागच्या जागीच पडू द्या. जे तुम्ही तणनाशक मारता त्याचा कळत न कळत डाळिंबावर परिणाम होतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की डाळिंबाचं झाड आहे आणि इथं तण आहे, बरोबर आहे. आपण तण का काढतो? बरोबर आहे. आता डाळिंबाचं मूळ किती असते? खाली 2-3 फूट तरी असते किमान, बरोबर आहे. या गवताचं मूळ किती असते? 2-3 इंच. कुठं कॉम्पिटिशन आहे होत? अन्नद्रव्यासाठी कॉम्पिटिशन कुठं आहे? बरोबर आहे. आणि ह्या गवतामध्ये काही गवत असे आहेत की ते नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतात, बरोबर आहे. आता इतकं ठामपणे का म्हणतो? मी पण शेतकरी आहे. माझ्या शेतीमध्ये काय आहे, तिथं गडी असतात, गडी आहेत माझी. त्यांना गवत बघितलं किंवा एखादं झाड, जरा कोकणाचा भाग येतो, गवत बघितलं किंवा झाड बघितलं रानटी, त्यांच्या इथं कोयतात असतो त्याच्या बाबतीत, बरोबर आहे. कुठलं झाड दिसलं की पहिला कोयता काढून ते काय, गवत दिसलं की क्लीन करायचं. आणि आता हे जे माझे 4-5 लोक काम करतात माझ्याकडे, त्यांचा एक पक्का समज आहे की हा साहेब वेडा आहे. वेडा आहे पण चांगला आहे, बरोबर आहे. कारण की मी त्यांना सांगितलं, त्यांना पटत नाही. मी म्हणलं गवत अजिबात काढून टाक, माझ्याकडे अननस वगैरे सगळे पीक आहे. मी म्हणलं गण अजिबात काढायचं नाही. मी तिथनं निघालो की अर्धा एकर परत जातो, अर्धा एकर साफ करून ठेवायचं. मी त्यांना विनंती करत नाही, अहो म्हणजे साहेब तुम्हाला काय कळतं. 2 वर्षांनी बघितलं, मग त्यांना एक म्हटलं माझं ऐकताल का, माझे मी मला की माझं थोडं तरी ऐकताल का? तर म्हणले साहेब काय, आपलं 4 एकर आहे. म्हणजे फक्त 1 एकर मला द्या, मी सांगतो त्याप्रमाणे करा. विनंती आहे माझी. मग त्या 1 एकरामध्ये आम्ही गवत अजिबात काढलं नाही. आणि आता त्यांनी मान्य केलं, एवढ्या सगळ्या उन्हामध्ये माझा जो 1 एकराचा पॅच आहे तो सगळ्यात सुदृढ पॅच आहे. आता मी हे केलं स्वतः, मग मी खात्रीने सांगू शकतो की तुम्ही करा म्हणून, बरोबर आहे. आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, लातूरमध्ये पण आपण काम चालू आहे. लातूरमध्ये एक ऊसाचे शेतकरी आहेत.
बरोबर आहे. तर आमची एक ताई होती, ती त्यांना सांगायला गेली प्रोडक्ट, आणि ती माझ्यावर बोलत असताना ती म्हणली 100% गॅरंटी आहे, चांगलं रिझल्ट येणार. त्या शेतकऱ्यांनी विचारलं की माझं टनेज किती वाढवलं. त्याचं 50-55चं ॲव्हरेज लातूरमध्ये, मला 70 काढून देणार का? ती बिचारी जरा खाली मला फोन केला, सर काय करू? काढू ना म्हणलं 70. तर त्यांनी मला फोन केला, साहेब ही मुलगी म्हणते की 70 काढेल. म्हणजे मुलगी बरोबर बोलते, आम्ही काढून देतो तुम्हाला 70 ॲव्हरेज. म्हणलं साहेब गॅरंटी काय? म्हणजे मी गॅरंटी आहे. साहेब कंपनीवाले सगळे असेच बोलतात. म्हणलं तुला काय पाहिजे? साहेब करार करणार का? म्हणजे लिहून देणार का? मला आण म्हणलं स्टॅम्प पेपर. स्टॅम्प पेपर आणला. साहेब मी कंपनीला मी ते लोड देणार नाही, बरोबर आहे. तर स्टॅम्प पेपर आणला, आम्ही स्टॅम्पवरती करार केला आणि तिथं काम करायला सुरुवात केली. साहेब परवा एकदम तिथं व्हिजिटला गेलो होतो, त्याला हातात हात धरला. मला सांग तुम्ही जिंकायच्या मार्गावर आहे बरं का? मी म्हणलं जिंकायचं जाऊन दे, 70च्या वरती येईल त्याचे पैसे मला पाहिजे. त्यांनी ॲव्हरेज मोजलं साहेब, ॲव्हरेज मोजलं तर प्रत्येक खोडाला 28 ते 30 चौथ्या महिन्यात 28 ते 30 फुटवे आहेत आणि त्याची साईज मनगट एवढी. शेतकऱ्याचा पण तुम्हाला नंबर देतो, बरोबर आहे. ही जादू आहे नैसर्गिक शेतीची किंवा जमीन जिवंत करण्याची. मी जेव्हा तिथं गेलो ना, सगळं पांढरं पडलं होतं. आणि तो AI वाला शेतकरी, तो घरी बघतो बसतो आणि त्याला लगेच कळतं की मॉइश्चर किती आहे, टेम्परेचर किती आहे. त्याने ते सगळे बसवलेले आहे, सगळं त्याला कळतं. फक्त मी बघितलं जमिनीवर सगळं पांढरं होतं. मी त्या स्नेहाला म्हणलं यार आपल्याला खूप चांगली संधी आहे. मी जनरली डोस सांगत होतो 250 मिली पर एकर, तिथं आम्ही 500 मिली पर एकर सुरू केलं. आणि त्यांनीच सांगितलं की साहेब EC मध्ये लय फरक पडलाय, त्याच्याकडे सगळे इक्विपमेंट. EC मध्ये लय फरक पडलाय. आणि परत त्यांनी खरंच मान्य केलं की साहेब आपण योग्य करता. एक कॉम्पिटिशन करायचं कागदाचा विषय नाही, शेवटी त्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा विषय, आणि त्याचं बघून 10 शेतकऱ्यांनी केलं पाहिजे हा विषय. आता मगाशी आपला विषय झाला, नदीत सरांनी सांगितलं ते पण भूमिपुत्र आहेत. 40 का 50 एकर आपले उत्पन्न आहे ना, 40 बरोबर आहे. तर तुम्ही पण असं चॅलेंज घ्या शेतकऱ्याचं. मी घेतो चॅलेंज, तुम्ही शेतकरी निवडा की ज्याला त्याच्या ॲव्हरेजमध्ये 10 टन वाढवून पाहिजे. असे शेतकरी तुम्ही एनलिस्ट करा, आपण त्या शेतकऱ्यावर डायरेक्ट काम करू. 40-50 ॲव्हरेज इथला असेल तर सरांनी सांगितल्याबरोबर मी 100 टनाच्या क्षेत्रातला आहे, पश्चिम महाराष्ट्राला त्या क्षेत्रातला आहे, मला फुल गॅरंटी. तुमच्या एक्झिस्टिंग ॲव्हरेजमध्ये मी 10 टन वाढवून देतो, खर्च कमी करू. का तर आज सरांनी सांगितलं ओव्हर इरिगेशन, ओव्हर फर्टिगेशन, बरोबर आहे. त्यामुळे काय केलंय माहिती आहे का तुम्ही? काय केलंय की त्याची सगळी वाट लावून ठेवली, बरोबर आहे. तर काल एक प्रश्न मला विचारला, ही सगळी बीज प्रक्रिया केल्यानंतर समजा सोयाबीन पीक आहे, त्यांनी मला प्रश्न विचारला की सगळे बीज प्रक्रिया खत किती घालायचं. माझं उत्तर होतं हे पण चॅलेंज घ्यायला मी तयार. कारण की काय केलं माहिती आहे, वर्षानुवर्ष इतकं साठवून ठेवलं की जाम झालंय. आमचं काम एवढंच आहे, ते फक्त मोकळं करतं.
अलग लक्षात. त्यामुळे हे होऊ शकतं. दुसरी गोष्ट दुर्लक्षित झालेली आहे बाजरी. बघा बाजरीला फारसं बद्दल स्प्रेइंग तर नाहीच आहे. स्प्रेइंग तर नाहीच आहे. जर सीड ट्रीटमेंट केली आणि बाजरीमध्ये विद्यापीठाचं रिकमेंडेशन आहे की 1-2 फूट झालं की युरिया मारा. हे विद्यापीठाचं रिकमेंडेशन आहे. बरोबर आहे. जर तुमची बाजरी असेल त्याला सीड ट्रीटमेंट करा. शेणाचे राहिलेले शेणाचे गोळे टाका आणि 1-1.5 फुटावरती आल्यानंतर सनबूस्टचा स्प्रे द्या. फक्त सनबूस्टचा स्प्रे द्या. आणि ती बाजरी जी आहे, बरोबर आहे, आपण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मध्ये येऊ. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तुमचा गट तयार करावा लागेल. गट तयार करावा लागेल. आणि अशा पद्धतीनं इमानदारीनं जर तुम्ही बाजरी केली तर त्या बाजरीला ऑर्गॅनिक दर्जा देऊन त्याची विक्रीची व्यवस्था सुद्धा आपल्याला करायची. बरोबर आहे. सगळ्याच व्यतिरिक्त माझे लय धंदे आहे. माझं हॉटेल आहे, माझं ऑर्गॅनिक प्रोडक्टचा ब्रँड पण आहे. पण मी ह्या क्षेत्रात काम करताना सांगितलं की 100 कोटी करणाऱ्या 2-3 कंपन्या आहेत जे फूडमध्ये काम करतात. फूडमध्ये काम करतात आणि त्यांना ऑर्गॅनिक सर्टिफाईड ह्या गोष्टी पाहिजे. त्यांना ज्वारी पाहिजे, त्यांना बाजरी पाहिजे, त्यांना मूग पाहिजे. आणि मला सांगा, मुगासारख्या पिकात 2 महिन्याचं पीक किती फवारणी लागते? बरोबर आहे. फक्त एक आहे की त्याला आपल्याला त्या प्रोसेसमध्ये आणलं पाहिजे आणि तुम्ही शेतकरी एकत्र आले पाहिजे तर तुमच्या जाग्यावरून उचललं जाईल. बरोबर आहे. आता अडचण काय होती? 2 एकर मूग असतो. बरोबर आहे. एक 7-8-10 एक पोती मुगाचं उत्पन्न होतं. बरोबर आहे. आता 10 पोत्यासाठी ती कंपनी मुंबईवरून तुमच्याकडे नाही येणार किंवा पुण्यावरून तुमच्याकडे येणार नाही. 30 जर झाले तुमच्या ह्याच्यात 30-40 शेतकरी असतील तर ते उचलायला त्यांना परवडेल. आणि बाजरीसारख्या पिकाला खूप चांगला दर तुम्हाला मिळू शकतो. मुगाला देखील खूप चांगला दर आहे. एक 1200 एकरवरती आमचा मुगाचा प्रोजेक्ट सुरू झाला. खूप मोठी कंपनी आहे की ती कंपनी आमच्यावर करायला त्यांनी येऊन इन्स्पेक्शन पण केलं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या दुर्लक्षित आहेत. मग मी बाजरीचं ज्यावेळी क्षेत्र बघितलं तर तुम्ही बाजरी तुम्ही सांगितली, बरोबर आहे. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत. अहिल्यानगरमध्ये कापसावरती, सोयाबीनवरती आणि ऊसावरती प्रचंड प्रमाणात काम होईल. प्रचंड प्रमाणात काम होईल. बरोबर आहे. मी जर सांगितलं की साधा 1 लाख वगैरे क्षेत्र आहे. ऊसाचं फक्त 1 लाखापैकी 1% क्षेत्र किती होईल तर? बरोबर आहे. बरोबर आहे. आता मोठ्या ऊसाने हात वर केलेले डिस्ट्रीब्युटर शेतकरी 100 आहेत. 10 लोक फक्त जोडा आणि एकरावर होणारा बिझनेस पण प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे. बरोबर आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आता मी ज्यावेळी बोलतो किंवा ज्यावेळी माझ्याकडे काही डिस्ट्रीब्युटर फोन करतात, मी साधारणतः दिवसाला 150 लोकांचे फोन घेतो. बरोबर आहे. बायको वैतागते माझी काय. बरोबर आहे. रमेश तुमचा फोन आला आणि घेतला ना असं झालंय कधी? तर मी आता ज्यावेळी आपण आळवणी सांगतो त्यावेळी मी कंपल्सरी 2 किलो गुळ आणि 1 किलो देशी गाईचं शेण सांगतो. बरोबर आहे. काय लोक म्हणतात साहेब देशी गाय माझ्याकडे नाही, गावात आहे का? साहेब त्याच्या आमच्याकडे आहे. त्याकडे भीक जाऊन माग, त्याकडे जाऊन भीक माग शेणासाठी आणि पीक घेऊ. बरोबर आहे. आता शेणाचं काय माहिती आहे का? डायलॉग होता त्यावेळी, चुटकी भर सिंदूर की किंमत क्या जानो, है ना? डायलॉग आहे का?
तसा माझा डायलॉग आहे की 1 ग्रॅम देशी गायची शेणाची किंमत काय माहिती. ज्या ज्या जनावराला वशिंड आहे, ज्या जनावराला वशिंड आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे जर्सी आहे, तुम्हाला तर जर्सीचं का नाव घेत नाही, म्हशीचं का नाव घेत नाही? हा, तर त्याला वशिंड नाही. काय ते म्हणता मला माहिती आहे, कांदा म्हणतात आमच्याकडे वशिंड म्हणत, तुम्ही कांदा म्हणता. तर ज्या प्राण्याला वशिंड आहे त्या प्राण्याच्या शेणाची किंमत तुम्हाला कळली पाहिजे. ICAR नावाची संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च. भारतातली सगळ्यात मोठी ही रिसर्च संस्था आहे. त्या संस्थेकडे शेतीमध्ये जी जनावरं वापरली जातात त्यांच्या शेणाचे सॅम्पल अनालिसिसला पाठवले. आता अनालिसिसला पाठवताना असं नाही म्हणलं की गायचं शेण, उंटाचं शेण, घोड्याचं शेण असं नाही दिलं. त्यांनी त्याला नंबर दिले, 1 2 3 4 असे नंबर दिले आणि ते अनालिसिसला पाठवले. कशा कशाचं? देशी गाय, जर्सी, म्हैस, म्हैस, नंतर उंट असे पाठवले ते सॅम्पल आणि त्याचे रिसर्च झाले. तर जर्सी गायमध्ये 70,000 जीवाणू, त्याच्यामध्ये 40,000 जीवाणू आहे, त्याच्यामध्ये चालतात 60,000 जीवाणू एका ग्रॅम. देशी गायमध्ये किती असतील जीवाणू? किती? 2 लाख. तुमची बोली 2 लाख आहे. आणि कोणाचा आकडा आहे का? 3.5 लाख. 5 लाख. 3 लाख, 5 लाख आणि काय आकडा? 10 लाख. सर म्हणले करोड. एका ग्रॅम मध्ये, एका देशी गायच्या ग्रॅम मध्ये 350 कोटी जीवाणू. हे माझा आकडा नाही, हा इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्चचा आकडा. त्याची गंमत खरं पुढे आहे. जर त्याचं कल्चर असेल आणि त्याला जर न्यूट्रिशन दिलं, आपण त्यासाठी काय करतो, 2 किलो गुळ टाका म्हणतो. गुळ त्या बॅक्टेरियाचं खाद्य आहे. तर 2 किलो गुळ जर असेल, आपण काय सांगतो 48 तास तुम्ही ते भिजवा. बरोबर आहे. तर ही जी संख्या आहे 350 कोटी, तर आपण गुळ टाकलं, आपल्या ह्याच्यावर टाकलं, आपल्या प्रोडक्ट बद्दल टाकलं, तर हे दर 8 तासाला डबल होतं. दर 8 तासाला डबल होतं. ही संख्या 72 तासापर्यंत वाढत जाते. 72 तासानंतर स्टॅग्नेट होतं. बरोबर आहे. पण आपण काय म्हणतो की 48 तास गुड टाईम. बरोबर आहे. तर हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्टची चिंताच नाही, बिंदास तुमचं काम करू. माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, हे करा. आता बघा, डाळिंब आहे, जनरली आमचे लोक आळवणीत येतात. पहिली सॉइल केअर, सनगार्ड आणि सन. बरोबर आहे. 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यात हे 3 प्रोडक्ट टाकायचे, 2 किलो गुळ टाकायचा आणि 1 किलो शेण टाकायचं. 48 तास बसायचं सोडायचं. सगळ्याला सगळ्याला टाकू. दुसरा एक प्रश्न आहे बघा, की खूप लोक आता शेतकरी इथं आहेत. तुम्ही शेतकरी आहे ना?
निव्वळ शेतकरी नाही, निव्वळ शेतकरी तुम्ही साहेब माती परीक्षण केलंय तुम्ही? नाही केलं. नाही केलं. आता शेतकरी माती परीक्षण का करत नाही माहिती का? मी एक अभ्यास केला, त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की शेतकरी माती परीक्षण का करत नाही, तर त्याला फक्त 200-300 रुपये खर्च येतो म्हणून करत नाही. 2200ची बॅग घे म्हणलं की लगेच घेणार, पाहुण्याकडनं उदार बाजार करणार आणि 2200ची बॅग घेणार. पण 200 रुपये खर्च करून माती परीक्षण कर म्हणलं तर तो म्हणणार नाही. त्यामुळं मी माती परीक्षेचा विरोध नाही, ते गरजेचं आहे, पण तुम्ही त्याला विनंती करा. नाही केलं तरी तुम्ही त्याची ट्रीटमेंट चालू करा, कारण की नगरचा ऑफिशियल जो आकडा आहे तो 7.9 पासून 8.5 पर्यंत पीएच गेलेला आहे. 7.9 पासून 8.5 पर्यंत तुमचा पीएच आहे औरंगाबादचा. त्यामुळे त्याला अनालिसिसची गरज नाही, उपचारच चालू करा. 9.5 पर्यंत गेला की त्यामुळं त्याला विनंती करा, त्याला बाकीचे ओसी मिळेल. हे ओसीचं प्रमाण सरांनी सांगितलं 0.3च आहे, हे 1 पाहिजे. त्यामुळे त्याला विनंती करा. आरसा बघितला तर त्याला कळत सुद्धा नाही. विनंती केली तर आपले उपचार चालू करा, आपण डॉक्टर आहे. सरांनी सांगितलं ना, डायरेक्ट काम सुरू करा. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मग तुम्ही काय प्रश्न विचारला होते, कोण गेले? त्यांनी एक प्रश्न विचारला होता की कोंबड खत हे जैविक आहे का? त्याचा पहिला प्रश्न का होता की कोंबड खत जैविक आहे का? त्याचे काय उत्तर आहे? कोंबड खत हे सेंद्रिय खत आहे, जैविक खत नाही. ते आपण सेंद्रिय मध्ये कन्वर्ट करू शकतो जर त्यात आपण मायक्रोरायझा टाकला. बरोबर आहे. त्यामुळे कोंबड खत हे ऑर्गॅनिक सेंद्रिय खत आहे. सेंद्रिय आणि जैविक मध्ये फरक लक्षात घ्या. सेंद्रिय आणि ह्याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. सेंद्रिय म्हणजे शेण सेंद्रिय आहे, कोंबड खत सेंद्रिय आहे, पेंट सेंद्रिय आहे, पण जैविक नाही. त्याचं जैविकचं कन्व्हर्जन करता येतं त्यावेळी आपण हे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ऍड करतो. बरोबर आहे. पण हा एक लोकांचा गैरसमज आहे, सेंद्रिय आणि जैविक. बरोबर आहे. आता माझं बऱ्यापैकी सांगून झालेलं आहे. तुमचे कुणाचे काय प्रश्न असतील ते सांगा. सरांना माहित द्या. माहित आहे. तुम्ही सर आता म्हटले की पिकामध्ये तणनाशक मारू नका कुठलं. तर आता संत्र्याचं झाड आहे त्याच्यामध्ये हरळचं प्रमाण जास्त आहे, मग त्यासाठी काय करायचं? काहीच करू नका, फक्त ब्रश कटर वापरत चला. भरपूर प्रमाणात काम असू द्या ना. उलट ते जितकं कट करताल जितकं पडेल तितकं जैविक खत तिथं होईल. आधी मुळात ते सांगितलं ना साहेब, त्याचं कॉम्पिटिशनच नाही. संत्र्याची बाग किती वर्षाची आहे? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. ती मुळं किती खाली गेलीत ना. हा, हरळी तुमची फार फार फुटभर असेल. काय कॉम्पिटिशन आहे? खाली पेनेट्रेट होतं. फक्त खाली पेनेट्रेट होतं. सनस्क्रीन टाकणार ती खाली जाते. शेण खत टाकलं जे टाकलं आपण ते वरती वरच राहतं, त्याच्यामुळे हरळीला जात नाही तिथं.
हे आता सांगितलं जाईल, नुसतं शेणखत टाकलं त्याचा काय फारसा उपयोग होत नाही. त्याच्यात जर आपण ऍक्टिव्हेशन केलं, ऍक्टिव्हेशन जर केलं तर त्याचं लागू होतं. आणि आता आपण जनरली आता टाकतो शेणखत, बरोबर आहे, त्याच्यावर प्रक्रिया करा, वरनं पाऊस येतो, त्याचा सगळा रस खाली जाईल ना. त्यावेळेस ते हरवेळेस त्यांचं म्हणणं हरळ जास्त प्रमाणात आहे. त्यावेळेस आपण त्याला काहीच करणार नाही. त्यावेळेस रान पूर्ण गजबजून जाईल त्या हरवेळी. मी काहीच करायचं नाही म्हणलो नाही. जरी केलं तरी पण क्षमता वाटणार कट करत राहा. तुमच्याकडे आहे का प्रॉब्लेम तो? तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल सर, मी सांगतो त्याप्रमाणे अर्ध क्षेत्र करा, हा, आणि अर्ध क्षेत्र तुम्हाला कसं करायचं का, मी येतो तुमच्याकडे, आपण फरक घेऊ. सर आपण बोलत का कमी मशागत करायची शेतामध्ये, तर ती नांगर दरवर्षी रेग्युलर शेतकरी करतात, त्यानंतर पाणी पेरणी करतात, रोटा मारतात. तुम्ही याचं कसं प्रमाण केलं पाहिजे, मशागत कशी केली पाहिजे? याच्यात फरक करा, याच्यात फरक करा. फळबाग असेल तर मशागत पूर्ण बंद केली तरी चालेल, बरोबर आहे. बाकीची जी पिकं आहेत तिथं मात्र रेग्युलर आपल्या गोष्टी करायच्या. सोयाबीन आहे, सोयाबीन काढलं तर त्याला हलवाच लागेल ना, कारण की बी टाकायचं पुढचं, तेवढं ते माती भुसभुशीत तर झाली पाहिजे. फळबागांसाठी मशागत बंद करायची. थँक्यू. सर काय म्हणतं, कोंबडी खत, कंपोस्ट खत आणि आपले प्रोडक्ट जर वापरले तर आपण 100% पिकाचे सेंद्रिय उत्पादन काढू शकतो. 100%. सर ते लवाळ्याचं गवत असताना त्यासाठी काय द्यायचं? काय 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 लवाळ्याचं गवत असताना त्यासाठी काय द्यायचं? ब्रश कटरच वापरायचं. फळबाग असेल तर ब्रश कटर, आणि रेग्युलर पीक असेल तर त्याला खोल नांगरणी करून त्याचे खालचे कंद काढणे. त्याला विडी साईडचा पण तणनाशकाचा पण फारसा उपयोग होत नाही. नमस्कार सर. तर माझा प्रश्न असा होता की ते आता नवीन लागवड करणार आहे सर, जसं आपण सोयाबीनमध्ये सॉइल केअर वगैरे त्याला बियाणं करून टाकतो, तसं ऊस लागवडीमध्ये आपल्याला टिपरासाठी जे पाणी कसे ट्रीटमेंट करता येईल? एक काम काय करतो, फायदा दोन प्रकार आहेत. टिपराचे ढीग आहे, त्याच्यावरती काय करा, फवारणी करा, पंपाची फवारणी करा. त्या कांड्या खावा, आणि जे राहिलेलं आहे ते पहिला आंबोनी किंवा चिंबोनीच्या पाण्यात सोडून द्या. बुडून जरा लेबर बिबर लागतं त्यामुळे. हॅलो सर, नमस्कार. ऐका जरा ताईला. आपण हे सगळ्या पिकांसाठी वापरू शकतो. तुती लागवड जे आहे तुती, जे की डाळ्या खातात पोस्ट तयार करण्यासाठी, त्यासाठी आपण काहीच फवारणी करत नाही, कारण ते सगळं त्यांचं आयुष्य पाण्यावर असतं. तर मग त्यासाठी आपण वापरू शकतो. खूप चांगला प्रश्न आहे ताईला, जरा डाळ वापरू. रेशीम आल्या असतात, बरोबर आहे. मग आपलं सन प्रोटेक्टर सोडून सगळे प्रोडक्ट वापरू. म्हणजे लिंग वाईट पण वापरू शकतो का? हा? लिंग वाईट पण वापरू शकतो. सर नमस्कार. जनरली ना ज्या वेळेला आपण म्हणतो की जी असते ना कोंबड खत जे असते ना, तर ते कोंबड खत बऱ्याचशा वेळेला त्याच्यामध्ये साळा असते बऱ्यापैकी. तर ते कितपत योग्य आहे की लोक म्हणतात की आम्ही कोंबड खत भरपूर प्रमाणात टाकतो, तर ते कितपत योग्य आहे किंवा कशा पद्धतीने ते वापरायला पाहिजे? कसं आहे, थोडंसं कोंबडी खत जे आहे ते थोडंसं मुरलं पाहिजे, थोडंसं मुरलं पाहिजे. हे त्यांना तिथं उपसलं आणि तुम्ही आणून टाकलं तर अडचण येऊ शकते. आणून 1-2 महिन्यात त्याचा ढीग करून ठेवला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते वापरलं पाहिजे. हा नमस्कार सर. बोला. म्हटलं आमचा ऊस क्षेत्र आहे ना, सुरू असला तरी 40 टन येतो आणि फोडण्यासाठी जास्त लावलेली एवढं कुठल्या गावात आहे? वैजापूर तालुका समाधान जिल्हा. आता काय परिस्थिती आहे? आता तीच परिस्थिती. नाही नाही, कुठल्या स्टेजला ऊस आहे? आता 6 महिने भरतो आपण. 6 महिन्यात. हो. तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे? नाही शेतकरी 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 आहे. तुम्हाला कुणी बोलवलं? हं? तुम्हाला कुणी बोलवलं? काय मॅडम? ह्यांच्याशी करा, यांना आपण लगेच काम सुरू करू. चालेल ना सर, हा? चालेल. सुरू करू आपण. मी सांगतो फक्त मला फोटो पाठवा, बरं. त्यानुसार मी तुम्हाला डोसेस सांगायची व्यवस्था. चालेल ना? चालेल ना सर. आणि शेणखत वापरू पाहिजे आम्ही बरं का?
तो रिझल्ट भेटायला पाहिजे तसा. तुमचं ॲव्हरेज किती आहे म्हणले? 40. 40 टन पुढचं 60 पडायचं 30 टन फक्त. 60 वर जाऊ. हो का? चालेल सर. हॅलो नमस्कार. नमस्कार. माझ्याकडे 12 एकर ऊस आहे. तर तणनाशक वापरायला पाहिजे का? कुठल्या स्टेजला ऊस आहे? ऊस 4-5 महिने झाले फोडलाय का? सुरू आहे. फोडला फोडला ना? नमस्कार की नका काय करू, तणनाशक तण भरपूर करलेलं आहे. ब्रश कटर वापर. ब्रश कर चालते. चालत नाही ना? झाडांच्या खोडाला गवत होईल, येलो हरकत नाही. झाडाच्या खोडामध्ये जरी असेल तर ते भांगलणं पण अवघडच काम आहे. काढायचं अवघडच आहे ना? अवघडच आहे ना? बरोबर आहे ना? तुम्ही इकडे पाचट सोलता का? नाही पावत नाही. एक प्रयोग करा. मेल जो आहे ना तो पूर्ण झाडावरून पूर्ण आणि ऐकून घ्या, ऐकून घ्या. बरोबर आहे. काय करा, जे लेबर तुम्ही ह्याला लावणार आहे गवत काढायला, त्याच्याऐवजी काय करा, त्याची पाचट जी आहे ती पाचट काढा आणि तिथं त्याच्यावर टाका आणि ती वेल आहे ते कट करा. पाचट त्याच्यावर टाका. ते तणाचं पण खत आपण करू. आता आमचा ऊस 4-5 महिने झालेला आहे. आता कोणती खत वापरायला पाहिजे? आम्ही कसं आहे खत वापरून टाकलेलं आहे तणनाशक. टाकले ना? टाकलेलं आहे. आता एकदा खून केलाय, हां. बघू नंतर. तुम्हाला कुणी बोलवलंय? त्यांचं सोबत आहे. मग आता काय करू, मॅडमकडनं माझा नंबर आहे, आपण कॉन्फरन्सवरती बोलू. मला दोघांचे फोटो लागतील ऊसाचे. 40-50 साठवण झालं नाही काम कर. 10 टन वाढवणार. फक्त एक केलं पाहिजे. तुम्ही मला प्रामाणिक आणि मी तुम्हाला प्रामाणिक राहिलं पाहिजे. बरोबर आहे? एखाद्या वेळेस पटणार नाही पण ते केलं पाहिजे, मग गॅरंटी घेऊ शकतो. पण आता काय होतं, 2 आव्हाने आमच्यात येणार, मग तुमचं मेहना येणार, म्हणणार दाजी काय कळतंय का तुम्हाला? असं कुठं असतंय का? मग ते आता मेहण्याचं म्हणलं तुम्ही मेहण्याचं ऐकणार, मी लांबचा माणूस आहे. ते पत्ते पाळलं पाहिजे, गॅरंटी देतो. तुम्ही गॅरंटी द्या. मी शिकवणार काय देणार ना साहेब, देणार. काहीच अडचण नाही. मॅडमकडे नंबर, आपण काम सुरू करू. काय झालं मला साहेब, अशी शेतकरीच पाहिजे आम्हाला. नमस्कार. आज काय नसेल आज काय सर्टिफिकेट घ्यायला फोन केला, फोन काढलेलं होतं. तुम्ही सर्टिफिकेट चांगला आहे, पण त्याला पेमेंट किती द्यावं की शुगर किती द्यावं? ह्यांना कुणी बोलवलं का? तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे. फोटो पाठवून माझ्याशी बोला. त्या स्टेजला बघून मी तुम्हाला पुढची डोस देतो. नमस्कार सर, जसं तुम्ही चॅलेंज घेऊन काम केलं का विदाऊट रासायनिक खत वापरताना पीक काढून दे, असं मला भरपूर शेतकरी असं चॅलेंज करतात का विदाऊट केमिकलचं किंवा रासायनिक खत न वापरता तुम्ही पीक काढून देऊ शकत नाही. या ना चॅलेंज, मी तुमच्यावर यानंतर 100% या. तुमचं मला फक्त मार्गदर्शन पाहिजे. थँक्यू. पहिला एक रोज आहे आणि सध्या 10 ते 15 गाड्या सध्या आहे. तर अजून किती समजा आपलं हे प्रोडक्ट वापरलं तर किती फरक पडतो? माझं गाव 70चं आहे. माझी जमीन शेवगा करूला 3 केवढी गाव जायकोडी झालं 15 पहिलं तुमच्यासाठी काढवायला वाजवा की इतकं चांगलं तुमचं उत्पन्न आहे. 70 टनाचा आहे माझं. त्यात 10 टन वाढू शकतो. आणि एक डोस झालं आणि माझी असं आहे. लागवड आहे का? जे केलं ते केलं की बाहेर काढू शकत नाही. एक डोस झालेला आहे आता. आणि आम्ही का शेताला कमीत कमी 3 डोस दिले, एक 4 महिन्याचा. पुढचे डोस पण न देता आपण तुमचं उत्पन्न काढू. आणि आता कपाशीची माझी उठून आलेली आहे. आपण ते प्रोडक्ट हां 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 हां, बरोबर आहे. हे लावू शकत नाही ना. हे तुम्ही product थांबा, थांबा, मध्ये थांबा. आता मी जे म्हणत होतो की पाऊस जरी झाला नाही तरी काही शेतकरी असे आहेत की ज्याच्याकडे थोडी पाण्याची सोय आहे, त्यांनी पेरणी करून टाकली. त्यांची पेरणी उगवून पण आली. तुम्हाला कुणी बोलवले? कनेक्ट करा, तुम्हाला डोस देतो. पाऊस नाही पडला तरी ते अडचणी येणार नाही. आळी आली का? आळीची काळजी घ्या, जरा बारकाईने बघा. आता येऊ शकते, पाऊस नाही. चांगलं लक्ष ठेवा. आमच्या भागामध्ये जवळपास 20 ते 25 एकर क्षेत्रात लागवड झाली आहे.
करू द्या मग. पहिला डोस देऊ तुम्हाला. सर फळबागेमध्ये आंतरपीक घ्यायला पाहिजे का नाही? चांगली गोष्ट आहे. आंतरपीक घ्यायचं का नाही? घेऊ शकता, चांगली गोष्ट आहे. हो, उलट एकमेकाला फायदेशीर आहे. सोयाबीन नायट्रोजन फिक्सेशन करेल, बाजरी चांगली येईल. तर नमस्कार. तर आपल्या उन्हाळा कांद्याचं आवडत आहे का? 40 काय काय? जरा 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 सांग परत. उन्हाळा कांद्याचं आवडत आहे का? फक्त एकरी 40 ते 50 क्विंटल निघते आम्हाला. एकरी 40 ते 50 क्विंटल. क्विंटल निघतंय. हो. वाढून आपण माती माती परीक्षण वगैरे केलंय का? माती परीक्षण केलंय का? हो, केलंय. काय पीएच आणि ईसी काय? ओसी DAP आणि नत्र आणि पाराशर. नाही. त्यांनी तुम्हाला जर डोस दिलाय, बरोबर आहे. आता एक खूप चांगलं उदाहरण आहे. त्यांनी माती परीक्षण केलं, पण यांचं लक्ष कुठं गेलं? खाली जे DAP वगैरे दिले ते. बरोबर आहे. तुम्ही घरी गेला, इथं आहे का तुमच्याकडे मोबाईलमध्ये? हा, दाखव दिलं. नाही नाही, काय करा तर पीएच तुमचा ईसी बघितलं पाहिजे. तुम्ही काय बघितलं की डोस दिलेला बघितलं. पीएच 8 आहे ना, 100% दुरुस्त होतं, 100% काम होतं. 8 जर असेल तर मला बरं वाटतं. जरा तुम्ही कुणावर आले? मॅडम सगळ्यांची कनेक्ट करू. सर नमस्कार. नमस्कार. मी बेळवडी शहरात राजू सोलर बोलतो. तर डाळिंबाचा प्लॉट आहे, 5 महिन्यात झालेला आहे, पण त्याचे फळाचे कडक हे दिसतंय. पहिल्यांदा यांची वेळ झाली. 5 महिन्याचा आहे का? 5 महिन्याचा आहे, पण तो सेटिंगचा कालावधी ते 1.5-2 महिन्याचा गेलेला आहे. 3 महिन्यापर्यंत सेटिंग चालू होतं. बर. तर आत्ताशी भेट झाली आमची यांची. पहिला डोस काल परवा सोडला. तर ते रासायनिक करत होतं पहिलं. आता कसं म्हणजे त्याचं मार्गदर्शन कसं असणार? तुमचं आणि त्यांचं किती लांब आहे अंतर? ते त्रिकोणला बेलवडीला 20-25 किलोमीटर आहे ना, त्यांच्या बागेवर जावा, तिथनं मला फोन करा, आपण काम सुरू करू. तुमचे सर येऊन गेले. निमोटेडचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आहे. तो पण सॉल्व्ह होईल सर. निमॅटोडचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मार्गदर्शन तुम्ही आले असते वाटण्याची इच्छा आहे माझी. त्यामुळे मी माईकवर बोलतो. रमेश श्रीगोंद्याला आहे ना, सांगतो थोडं झाले प्रश्न. निमॅटोड करून द्या. निमॅटोड सुद्धा उपाय आहे. हा. नाही ते टप्प्याटप्प्याने कुठल्या स्टेजला काय द्यायचं ते आपण मी तुम्हाला सांगतो. फोटो पाठवा. हा? त्यांचा प्रश्न असा आहे की डाळिंबाचं उत्तर लक्षण ज्या टायमाला सूर्यप्रकाश उपचित पाणी वगैरे पाणी कमी दिसतो. जास्त कमी दिसतो असं त्यांचा प्रश्न. हो, म्हणजे असं का? हॅलो. हा सर. सर आवाज येतोय? सर ऊसाची पेरणी आहे. तर आपले प्रोडक्ट्स वापरून रिझल्ट खूप छान आला. मी 20-0-13ची एकच मणी टाकली होती सुरुवातीला. तर फुटवे वगैरे भारी आले सगळे. मी ठरवलं होतं आता आपल्याला रासायनिक काहीच वापरायचं नाही परत. पण रासायनिकचे जे खतं शेजारी वगैरे वापरले जातात तर त्याचा रिझल्ट थोडासा वरती असा फास्ट येतो. आपला रिझल्ट खूप छान आला. फुटवे आले तिच्या मानाने. पण एक वरती अशी ग्रोथ म्हणतो ना, मग ती अजून खताची गरज पडते का असं थोडं जाणवतं.
तुम्ही आतापर्यंत काय काय दिलंय? सुरुवातीला एक 20 होतं त्याची गोणी टाकली होती फक्त. आपलं ऑर्गॅनिक आपलं ऑर्गॅनिक मध्ये सॉइल केअरची ट्रीटमेंट दिली आपण, NPK सोडलं आणि एक शुगर केअर किट सोडली होती आणि सनस्टिक वगैरे 2-3 वेळा सोडलं होतं. रिझल्ट भरपूर छान आले. आता फक्त एक काम करा, एका पावसाची वाट बघा. बरं, एका पावसाची वाट बघा. पाऊस झाल्यानंतर 4-5व्या दिवशी मला फोन. हां चालेल ठीक आहे. आता संपूया. तणनाशक एक कमर मारलं होतं म्हणजे कंपनीचं नाव घेतलं, पण ते कटर वगैरे त्याला लेबर वगैरे एवढं नाही भेटत. म्हणजे तुम्ही म्हणतात तर मग कटर करायला कसं शक्य कटरला आहे? लेबर काय तुम्ही एकटे करू शकता. सर मी वर्किंग आहे शेती करायला, एक माणूस लावा. फक्त एक पण भेटायला पाहिजे नंतर प्रॉब्लेम.